नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. मनोज जरांगे पाटील यांची शांतता फेरी मराठवाड्यातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये झाली. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नाव शांतता फेरी होतं. अगदी मोठ्या संख्येने, लाखाच्या संख्येने लोक उपस्थित राहूनही खऱ्या अर्थाने शांतता होती. अर्थात ही शांतता अनेकांच्या मनात धडकी भरवणारी होती. याचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये जो फटका बसला आणि त्यामुळे आत्ताची ही जी शांतता फेरी निघाली, पुन्हा एकदा अनेकांच्या मनात धडकी भरवणारी ही शांतता फेरी होती. प्रचंड मोठा त्याला प्रतिसाद मिळाला. काय झालंय, या वेळेला मनोज जरांगेंनी सांगितलंय, सगळे सोयरेचा अध्यादेश लवकर काढा. आमच्या प्रमाणपत्रामध्ये थोडी जरी खाडाखोड केली गेली, एकही प्रमाणपत्र जर रद्द केलं तर मी काय कोणाला सोडणार नाही. आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मी नाव घेऊन सांगणार की ह्याला पाडा. लोकसभा निवडणुकीमध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही ठरवा काय करायचं ते, अमुक एकाला पाडा असं मी म्हटलेलं नव्हतं. पण आता विधानसभा निवडणुकीमध्ये माझी पुढची चाल ही राहील असं जरांगेने सांगून टाकलं. आता बघा, जरांगे एकीकडे या गोष्टी सांगतायत, तर दुसरीकडे विधानसभेत अधिवेशनात काय झालं हे आपण पाहिलंय. सत्ताधाऱ्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली की या विषयावरती सगळ्यांची मतं जाणून घेऊन सगळ्याचं एक मत व्हावं यासाठीचा प्रयत्न केला. विरोधी पक्षाच्या मंडळींनी म्हणजे काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या मंडळींनी येतो म्हणून सांगितलं होतं. ऐन वेळेला एक जणही बैठकीला गेला नाही. 2.5 तासाची ती बैठक झाली, मात्र यात ही मंडळी गेली नाहीत. दुसरे दिवशी अधिवेशनामध्ये पहिल्यांदा असं घडलं असेल की सत्ताधाऱ्यांनी विरोधकावरती अतिशय आक्रमक टीका केली. विरोधकांना पळता भुई थोडी झाली, बोलता आलं नाही. त्यांचं म्हणणं एकच होतं सत्ताधाऱ्यांचं की तुम्ही कालच्या बैठकीला का आला नाहीत, तुमचं म्हणणं नेमकं काय आहे, तुमची भूमिका काय आहे ती महाराष्ट्राला कळू द्या. तुम्हाला आपापसात भांडणं लावायची आहेत, मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणे लागली पाहिजेत आणि त्याचा राजकीय फायदा उठवायचा आहे, म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक ही भूमिका घेत आहेत असं सत्ताधाऱ्याच्या सगळ्यांनी आक्रमकपणे विरोधकावर हे तुटून पडले. तर विरोधक असं म्हणत होते की तुम्ही सत्तेत आहात, केंद्रात तुमची सत्ता आहे, राज्यात तुमची सत्ता आहे, तुम्ही ठरवा ना, तुम्ही निर्णय करा ना. झालंय काय की ना सत्ताधाऱ्यांनी निर्णय केला, ना विरोधकांनी आपली भूमिका मांडली. आता विरोधकांचं म्हणणं लेखी एकनाथ शिंदेंनी मागवलंय. ते ठीक आहे, आता त्याच्यात काय म्हणतील, पुन्हा भूमिका मांडणार नाही मांडणार, सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं असणार, ह्या सगळ्या प्रक्रियेला वेळ जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत या विषयावरती सत्ताधारी किंवा विरोधक स्पष्टपणे आपली भूमिका मांडतील की नाही याबद्दल शंका आहे. कारण थेट कोणाची बाजू घेतली तर दुसऱ्याला अंगावर घ्यावं लागेल आणि हे परवडणारं नाही. म्हणून कुठलाही राजकीय पक्ष जो मतांचं राजकारण करतो तो अशा पद्धतीची भूमिका घेणार नाही. कुठल्या तरी एका वर्गाला पाठिंबा द्यायची भूमिका कोणताच राजकीय पक्ष घेणार नाही. अजूनही अधिकृतपणे त्यांच्या भूमिका जरी आलेल्या नसल्या तरी त्यांची मतं ही अशीच आहे. आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील हे नेमकी काय भूमिका उठवतात, किती जणांना ते पाडतात. आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा मोठा आहे, पण तो काही सगळ्या 288 मतदारसंघामध्ये नाही आहे. काही मतदारसंघांमध्ये जवळजवळ 125 ते 150 मतदारसंघावरती परिणाम करू शकेल इतका मराठा समाज ताकदवान आहे. पण उर्वरित मतदारसंघाचं काय, तिकडे काय होईल?
ओबीसी कसा रिॲक्ट होईल, बाकी अन्य समाज कसा संघटित होईल, लोकसभेला जे घडलं तसंच्या तसं त्याचे परिणाम विधानसभेला होतील, विधानसभेला अधिक तीव्र होईल की ओबीसी अधिक आक्रमक होतील, हे सगळे विषय पाहावे लागणार आहेत. पण आत्ता मनोज जरांगे यांना कळेल की राजकीय पक्ष हे पटकन त्यांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन करतातच असं नाही. जे शरद पवार म्हणजे आत्ता विधानसभेमध्ये मांडलं गेलं की ज्या शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज नाही अशी भूमिका घेतलेली होती, त्यांच्या लेखीची ही तीच भूमिका होती. आत्ता ही मंडळी आपली भूमिका बदलत आहेत, सोयीनुसार ही भूमिका घेत आहेत. या पक्षाची मंडळी देखील स्पष्टपणे सांगत नाहीत, फक्त तोडगा काढा, लक्ष द्या. हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, कारण मनोज जरांगेंना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आणि इथेच ज्ञानबाची मेघ आहे. ओबीसींना त्यांना मराठा समाजाला तुम्ही किती का टक्के आरक्षण देणार, तू आमच्यातलं द्यायचं नाही, स्वतंत्र कायदा करा आणि त्यांना द्या, अशी त्यांची भूमिका आहे. आणि ती खरं म्हणजे रास्त भूमिका आहे. पण मराठा समाजाच्या मंडळींना असं वाटतंय की त्या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. आत्ता आम्हाला कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसीमधून तुम्ही सवलती द्या. आणि हा प्रश्न असाच भिजत घोंगडं पडल्यासारखा आहे. सीमा प्रश्न आपण बघतोय जसं वर्षानुवर्ष सुटत नाही, हाही प्रश्न त्या दिशेकडे जाईल की काय अशी भीती वाटावी अशी स्थिती आहे. पण आता या सगळ्या ह्याच्यामध्ये जी दिली धमकी आहे, 288 जणांना पाडायचं नाव घेऊन मी इशारे देणार आहेत. आता विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर जरांगे या संबंधामध्ये काय करतील. एकीकडे सगळे सोयऱ्याचा जर अध्यादेश काढला तर मुंबई जाम करू असा इशारा ओबीसीवाल्यांना दिलेला आहे. त्यामुळं इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था राजकीय पक्षांची झाली आहे. आगामी काळात कोण कशी भूमिका घेतं हे पाहणं मात्र उत्सुकतेचं ठरणार आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.